भारतीय अभिजात भाषा परिषदेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या मराठी भाषेचे सचिव डॉक्टर किरणजी कुलकर्णी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाशजी आवलगावकर, या सत्राचे अध्यक्ष मधुकरजी जोशी, अमरावतीमध्ये आलेले 11 भाषेचे सर्व तज्ज्ञ मंडळी, आमचे भाषा संचालक श्रीयुत गीते, विशेष कार्यकारी अधिकारी मराठी भाषा विद्यापीठ श्री राम राठोड, माझे सर्व मराठी भाषेचे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। पण सगळ्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की हा फक्त 70 लोकांचा कार्यक्रम आहे आणि मला ज्यावेळी माझ्या ऑफिसनं कुलकर्णी साहेब ब्रीफ केलं की मराठी भाषेचा कार्यक्रम आहे, मराठी विद्यापीठाचा कार्यक्रम आहे, पण 70 लोकांचाच कार्यक्रम आहे, मग आपण जायचं का? मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही तुमचा विद्वानपणा कमी करा, कारण जी 70 लोक जमलेली आहेत ही देशातली भाषेची सगळ्यात विद्वान लोक आहेत आणि त्यांना भेटणं म्हणजे अख्ख्या भारतीय संस्कृतीला भेटल्यासारखं आहे। आज आपण जर बघितलं तर मराठी भाषा ही अभिजात झाली, याबद्दल आम्ही सगळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतोय। पण मराठी असेल, तामिळ असेल, संस्कृत असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, मल्याळम, ओडिया, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली, अशा सगळ्या भाषांचा संगम आज अमरावतीमध्ये झालेला आहे। आज अमरावतीमध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ आहे। मला तर असं वाटतं की या कार्यक्रमामुळे किरणजी, मराठी भाषा विद्यापीठाला एक नवी दिशा मिळणार आहे। मराठी भाषा विद्यापीठाचं ज्ञान कुलगुरू महोदय आहेच, मराठी भाषेचं ज्ञान आहेच, परंतु ज्यावेळी 11 भाषेतले तज्ज्ञ एकत्र येतात, आपल्या भाषेशी संवाद साधतात, आपली भाषा त्या 11 भाषांशी संवाद साधते, त्यावेळी खऱ्या अर्थानं विविधतेनं नटलेला भारत काय हे आपल्याला बघायला मिळतो। आणि म्हणून अमरावतीतला महाराष्ट्र राज्यातला जरी कार्यक्रम असला तरी देशाच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे। मी आमच्या किरणजी कुलकर्णी साहेबांना आणि कुलगुरू महोदयांना विनंती करतो, ही पहिली राष्ट्रीय परिषद आहे, पण दुसरी राष्ट्रीय परिषद आपण कोकणामध्ये घ्यायची आहे आणि ती रत्नागिरीमध्ये घ्यायची, आणि पुढच्या रत्नागिरीच्या परिषदेपर्यंत मी रत्नागिरीचं विमानतळ पण सुरू करतोय, त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही। मुंबईवरनं थेट रत्नागिरीला तुम्ही विमानानं देखील येऊ शकता। हे विविध भागामध्ये आपण का घेतली पाहिजे? तर जशी आपण मराठी बोलतो तशी आपली बोलीभाषा देखील बोलतो, आणि तुम्ही कोकण पट्ट्यामध्ये जर आला या सगळ्या विद्वानांना घेऊन, या तज्ज्ञांना घेऊन, तर मराठी भाषेचं खऱ्या अर्थानं मेरिट काय आहे, मराठी भाषा कशा पद्धतीनं विविध भागांमध्ये बोलली जाते, त्याचं कशा पद्धतीनं बोलीभाषेमध्ये रूपांतर होतं, आणि ती बोलीभाषा देखील त्या त्या भागामध्ये किती प्रसिद्ध आहे, हे जर देशाच्या पाठीवर कुठं बघायचं असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल। आणि मग कोकणात हा तुम्ही कार्यक्रम घ्या, त्या निमित्तानं 2 दिवस मी तुमच्या समवेत राहण्याचा आजच शब्द देतो, कारण ही सगळी मंडळी ज्यावेळी देशाच्या पातळीवरची आपल्याकडे येतात, आपल्या भाषेशी संवाद साधतात, ते आपली भाषा देखील मोठी होत असते यांच्या सगळ्यांच्या सन्मानानं। आणि मी तर हे मानतो की देशातल्या प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे। मला तर मराठी भाषेबद्दल अभिमान आहे, माझी ती मायबोली आहे, माझी ती मातृभाषा आहे, त्या भाषेबद्दल तर अभिमान असलाच पाहिजे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला मराठी बोलताच आलं पाहिजे, परंतु हे करत असताना ज्या 11 विविध अभिजात भाषा एकत्र आलेल्या आहेत, या देखील आपल्या सगळ्यांना कळल्या पाहिजेत। खरं तर अमरावती विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम आहे, मला जर सुरुवातीला सांगितलं असतं तर मी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना विनंती केली असती, कारण मी देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, त्याच्यामुळं माझे या सगळ्या कुलगुरू महोदयांचे संबंध चांगले आहेत। हा कार्यक्रम जसा 70 लोकांच्या समोर होतोय तसा विद्यार्थ्यांच्या समोर देखील होणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांच्या समोर का झाला पाहिजे? तर विद्यार्थ्यांना देखील आपल्या देशाची ताकद कळली पाहिजे,
आणि देशाची ताकद कळत असताना आपल्या महाराष्ट्राची म्हणजे आपल्या मराठीची देखील ताकद कळली पाहिजे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फक्त लोकसभेमध्ये जे बोललं जातं ते 2 भाषेमध्ये कन्वर्ट होऊन लोकांना कळतं. पण आज आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र सरकारला धन्यवाद द्यावे लागतील, कारण एकदा बोललेलं, एका भाषेमध्ये बोललेलं 11 भाषांमध्ये कन्वर्ट करणारं पहिलं राज्य जर कुठचं असेल तर ते माझं महाराष्ट्र राज्य आहे. याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि गर्व देखील आहे. आलेल्या सगळ्या तज्ज्ञांचं स्वागत तर आहेच, परंतु कुलकर्णी साहेब अजून मला एक विनंती करायची आहे, कुलगुरूंना देखील करायची आणि तुम्हाला देखील करायची आहे. मराठी भाषा म्हटलं की आपण साहित्यिकांमध्ये असतो, मराठी भाषा म्हटलं की साहित्यिकांमधल्या लेखकांमध्ये असतो, दिग्दर्शकांमध्ये असतो. पण परवा तुम्ही जे मला महत्त्वाची एक गोष्ट सांगितली ती मला पटते की मराठी भाषेचं खातं असताना हे भाषेचं देखील खातं आहे. त्याच्यामुळं माझ्या मराठीतलं चांगलं साहित्य हे विविध भाषांमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. ते मराठी भाषेतलं साहित्य देशातल्या प्रत्येक भाषेमध्ये असलं पाहिजे. हे करण्यासाठी आपण अनुवाद समितीची देखील स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा देखील आपल्या दृष्टीनं ऐतिहासिक क्षण आहे की ज्यावेळी आपण ही अनुवाद समिती स्थापन करू त्यावेळी देशाच्या प्रत्येक राज्याला असं वाटेल की आपलं साहित्य, आपल्या भाषेतलं साहित्य देखील दुसऱ्यांच्या भाषेमध्ये गेलं पाहिजे, दुसऱ्या राज्यांच्या भाषेमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून आपण जी मुवमेंट करतोय, आपण जी एक प्रक्रिया राबवतोय ही देशाच्या भाषा विभागांसाठी एक आदर्शवत अशी प्रक्रिया आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मी काल तामिळनाडूमध्ये होतो, तंजावरला होतो. तंजावरला तामिळी मराठी माणसं जी आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत छत्रपती शिवाजी महाराज हेच आपलं दैवत आहे असं मानून 25 वर्षापूर्वी जे मराठा मंडळ स्थापन केलं त्याच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी गेलो होतो. आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, पण मी अनेक वेळा सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे आराध्य दैवत होतं. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे, म्हणजे आपल्या मराठीचं अस्तित्व आहे. हे काल देखील मला तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर जाणवलं. तिथले उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री हे माझ्या समवेत त्या ठिकाणी कार्यक्रमाला होते. एखाद्या राजाची ताकद 400 वर्षानंतर देखील काय असू शकते, त्याच्या विचाराची ताकद काय असू शकते, त्याचा विचार राजकीय लोकांना आत्मसात करावाच लागतो, हे देखील काल मला तामिळनाडूमध्ये कळलं. आपले तामिळ मराठी मंडळ जे होतं त्यांनी माझ्याकडे एक मागणी केली की आम्हाला मराठी भवन बांधून पाहिजे. आणि मराठी भवन बांधत असताना त्यांना येणारा खर्च हा 1.5 ते 2 कोटी रुपये आहे. मी तिथंच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री असतील, आमच्या शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या वतीनं सांगतो की मराठी माणसाला तिथं गेल्यानंतर राहण्याची जागा उपलब्ध करून द्यायचं भाग्य जर मराठी भाषा विभागाला मिळणार असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत. पण मी मंत्री महोदयांना विनंती केली की तुम्ही आम्हाला फक्त जागा द्या. मी विचार देखील केला नव्हता की मंत्री त्यावेळी तिथनं मुख्यमंत्री महोदयांबरोबर बोलतील आणि जागेची घोषणा करतील. त्यांनी 1 एकर जागेची देखील घोषणा केली. आता त्यांनी 1 एकर जागेची घोषणा केल्यानंतर मराठी भवन बांधणं ही जबाबदारी आपली नक्की आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन 1674 सालामध्ये महाराष्ट्रातनं गेलेले जाधव असतील, महाडिक असतील, ही सगळी आडनावं जी आहेत, मराठी आडनावं जी आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाने एक वेगळी ताकद ही तमिळनाडूमध्ये निर्माण केलेली आहे. ती ताकद ही राजकारण्यांना देखील माहिती आहे. आणि म्हणून राजकारण्यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा वाढवणाऱ्या लोकांचा विचार करावा लागतो आणि त्यांचा विचार केल्यानंतरच आपण सत्य देतो, हे बाहेरच्या राज्यांना देखील कळलेलं आहे. मी छत्रपती बाबाजीराजे भोसलेंशी चर्चा केली. मला महाराष्ट्रातल्या विशेषतः विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे. मी देखील तंजावरला पहिल्यांदाच गेलो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा देखील मराठी होती. अगदी तंजावरपासून पेशावरपर्यंत माझा सगळा मुलूक मला करायचा आहे हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज
हे देखील मराठीचे पूजक होते, हे तंजावरला जाऊन ऐकल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. आणि म्हणून मराठी भाषा विद्यापीठ असेल किंवा कुलकर्णी साहेब आपला विभाग असेल, आपण या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी एकत्र बसून विचार केला पाहिजे, याच्यावर एकत्र बसून मंथन केलं पाहिजे. आज जसे 11 भाषाचे तज्ज्ञ एकत्र आलेत, त्यांना मंथनासाठी महाराष्ट्रामध्ये बोलवलं पाहिजे. आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं साहित्य असेल, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल, तुकारामांची गाथा असेल, आपल्या सगळ्या ओव्या असतील, सगळे आपले जे संत आहेत त्या सगळ्या संतांचं साहित्य असेल, हे जर आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवायचं असेल तर या तज्ज्ञांशी चर्चा करून आपण जो संकल्प केला आहे की हे सगळं मराठीचं साहित्य जे आहे, जे अतिशय प्रसिद्ध आहे, हे बाकीच्या भाषांमध्ये देण्याची जबाबदारी आपण घेतली, त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप येईल. आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी भाषेचा विभाग म्हणून नुसतं मराठी भाषा आणि मराठी भाषेची उन्नती हा तर आमचा अग्रक्रम आहेच, परंतु मराठीमध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही चांगले आदर्श आहेत, हे देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याची जबाबदारी देखील मराठी भाषेची आहे. आणि ती जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. आज जेव्हा मी कार्यक्रमाला येत होतो, कार्यक्रमाला येत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी किरणजी मी चर्चा केली, मला खरोखरच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मला त्यांनी सांगितलं की देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपली भाषा भवनं उभी राहिली पाहिजेत आणि ही भाषा भवनं उभी करत असताना सरकार तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही, ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आणि मराठीची अस्मिता आहे, ती सगळ्या राज्यामध्ये उभी केली पाहिजे, अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे. आणि काल ज्याचा उल्लेख आपल्या 3 ऑक्टोबरच्या निमित्तानं मुख्यमंत्री मोदयांनी केला की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे मराठीला काय झालं, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर थेट JNUमध्ये आपण मराठीचं अभ्यास केंद्र काढलं. याचाच अर्थ जगाच्या पातळीवर मराठी भाषा ही आता अभिजात झालेली आहे आणि मराठी भाषेतलं साहित्य जे अजरामर अभिजात आहे, ह्याची संस्कृती म्हणजे मराठी भाषा आहे आणि ती आता आपली अभिजात झालेली आहे. त्याच्यामुळे हा संदेश जो आहे तो देशामध्ये जाण्यासाठी आजचा उपक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आजचा उपक्रम हा कुलकर्णी साहेब आता खंड न पडता आपण चालू ठेवला पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की आज तुम्ही ज्या जिद्दीनं, ज्या तन्मयतेनं हे पुढं करताय, कदाचित तुम्हाला प्रमोशन झाल्यानंतर इथं दुसरं कोणतरी यायचं, त्यानं पण ते पुढं नेलं पाहिजे. कारण शेवटी आपली ही जबाबदारी आहे, सरकारची ही जबाबदारी आहे की मराठी भाषेवर राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू दे, पण खरी माझी मराठी भाषा काय आहे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी काय आहे, ही पुढच्या पिढीला कळण्यासाठी आपण जे सक्रियपणानं काम करताय त्याबद्दल तुमचं देखील मनापासून कौतुक करतो. आणि कुलगुरू महोदय तुमचं देखील कौतुक करतो, कारण तुम्ही सांगितलं की मराठी भाषा विद्यापीठामध्ये तुम्ही आता 5 कोर्सेस सुरू केलेले आहेत. मराठी भाषेचं खातं म्हणून, विभाग म्हणून आमचं ज्यावेळी सहकार्य तुम्हाला लागेल ते तुम्हाला सहकार्य नसणार आहे, ते माझ्या मातृभाषेला आणि मराठी भाषेला सहकार्य असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आहे हा शब्द द्यायला देखील मी इथं आलेलो आहे. त्याच्यामुळे कार्यक्रमाचं मेरिट आणि महत्त्व कळलं पाहिजे. कार्यक्रमाला किती गर्दी आहे याच्यापेक्षा कार्यक्रमामध्ये किती दर्दी आहेत हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आज 70 लोकांना भेटणं हे कोणाच्या ऐऱ्यागैऱ्याच्या नशिबामध्ये येत नाही. आज हे आलेले 11 तज्ज्ञ आहेत, यांना कदाचित तुमच्या त्या ट्रान्सलेटरमुळे मी काय बोलतो हे कळत असेल, परंतु त्यांच्याशी संवाद साधणं हे बाकीच्या कार्यक्रमांपेक्षा मला महत्त्वाचं वाटलं. आणि म्हणून अर्ध्या तासासाठी का होईना मी अमरावतीमध्ये आलो, इथनं आता नागपूरच्या एका कार्यक्रमाला चाललेलो आहे. मराठी भाषेचा मंत्री म्हणजे कार्यक्रमाला आलंच पाहिजे अशी माझी भावना आहे. कारण ज्या मराठी भाषेच्या निमित्तानं आम्ही सगळे राजकारण करतोय, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, जी मातृभाषा आमची मराठी आहे आणि मराठी खात्याचा मंत्री असताना मराठी भाषेच्या कार्यक्रमाला आपण जायचं नाही, एवढा मी 100% दुर्दैवी माणूस नाही. शेवटी अशा कार्यक्रमाला जाणं देखील हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आपण सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये केलं. अमरावतीमध्ये ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांना राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मनापासून धन्यवाद देतो. आणि हा उपक्रम आता खंडित होणार नाही हा देखील शब्द राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून देतो. आणि आजच पुढची कॉन्फरन्स ही रत्नागिरीला मी जाहीर करतो
त्याची तयारी आजपासूनच आपण सुरू करा. कारण कोकणाची संस्कृती पाहुणचार द्यायची आहे. म्हणजे अमरावतीची नाही असं मी म्हणत नाही. अमरावती कदाचित त्याच्या पुढं असेल, पण अमरावतीमध्ये समुद्रातले मासे मिळणार नाही. अमरावतीमध्ये समुद्रातले ताजे मासे मिळून माशाचं कालवण कोकणी मिळू शकत नाही. अमरावतीमध्ये तळलेला आमच्याकडचा मासा मिळू शकत नाही. तो विदर्भ पद्धतीचा मिळू शकतो, पण कोकणी पद्धतीचा मिळू शकत नाही. आणि म्हणून कोकणीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मी आजच आपल्या सगळ्यांना तज्ज्ञांना निमंत्रण देतो. आपण महाराष्ट्रामध्ये आला, आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याबद्दल राज्याचा मंत्री म्हणून देखील धन्यवाद देतो. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना मराठी भाषेचा अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन पुढच्या नागपूरच्या कार्यक्रमाला जाण्याची मी आपल्याला सगळ्यांकडे परवानगी मागतो. आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम साजरा केल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी याला सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.